बालमित्रांनो, मैत्रिणींनो, ऑनलाईन जगातील ऑफलाईन आव्हाने आणि त्याचे उपाय या विषयावर आपण आज संवाद साधणार आहोत. मी सुरुवातीलाच हे वाक्य बोलतोय, संवाद साधणार आहोत. त्याचं कारण असं आहे की मी ज्या पिढीतून आहो त्या पिढीचा आणि तुमच्या पिढीचा यामध्ये बराच अंतर आहे. टेक्निकली तुम्ही स्ट्रॉंग आहात, नॉलेजनेही तुम्ही स्ट्रॉंग आहात. आमचा जो फक्त अनुभव आहे तोही तुमच्याजवळ आहे, कारण तुमच्याजवळ आजूबाजूला अनुभवी माणसं सुद्धा आहेत. परंतु गेल्या 4-5-6 वर्षात मोबाईलचा जो काही वापर झालेला आहे आणि टी व्हीचा जो काही वापर झालेला आहे, त्या कार्टूनमधून, मोबाईलच्या गेम्समधून, रील्समधून, छोट्या छोट्या व्हिडिओजमधून जे काही तुम्ही पाहतात ते तुम्हाला वास्तवासारखं वाटत आहे आणि अनेक लोक त्याकडे आकर्षित होऊन स्वतःच्या आयुष्याचा गोल ठरवण्याच्या मागे तुम्ही त्या पद्धतीने लागलेले आहात. बऱ्याच मुलामुलींना असं वाटत असते की मोबाईलमधून जे काही मी पाहत आहे, रीलमधून जे काही पाहत आहे तेच वास्तव आहे, तेच घडत असतं. जगात दुसरं तिसरं काहीच नसतं. घरचे जे म्हणत असतात की असं वाग, तसं वाग, हे असं असते, ते तसं असते, हे सगळं झूट आहे. यांना काहीच कल्पना नाही आहे जगात काय सुरू आहे. हे अजूनही मागल्या विचारात आहेत, तसेच जगत आहेत. नवीन काही यांना माहीत नाही आहे. मी जे अनुभव घेते यांना माहीत नाही. त्यामुळे तुमची पिढी आई वडिलांच्या पिढीला, आजी आजोबांच्या पिढीला मूर्ख समजत आहे, अज्ञानी समजत आहे आणि मग तुमच्या दोघांमध्ये प्रचंड वाद घरात सुरू आहेत. हे मी जे बोलतोय ते बरोबर की नाही? मोठ्यानं हो किंवा नाही सांगा. मोठ्यानं हो. त्याचा काही फायदाही होऊन राहिला. मी मोबाईलचा, टी व्हीचा दुष्परिणामच होत आहे असं अजिबात म्हणणार नाही. मी सुरुवातीलाच या विषयाच्या मांडणी करतो आहे की कोणतीच गोष्टीचा वापर हा जर नियंत्रणात असेल तर तो फायद्याचाच असते. उन्हाळ्यात टरबूज खाल्लं पाहिजे, 24 तास खान का? दगडावर दगड आपटून शस्त्र तयार करण्यापासून तर चरबी रंगीत दगडांना कुठून कुठून भिंतीवर रंगवण्यापासून तर आज डिजिटल पर्यंत आलेला हा इतका भयानक प्रवास. या पृथ्वीवर वेगवेगळे प्रजाती असताना चिमण्यांनी कधी निवडणूक घेतली नाही, वाघांनी कधीही कॉलेजेस तयार केले नाहीत, हत्तींनी कधी पर्यटनासाठी प्रवास केला नाही विमानातून. माणूसच हे सगळं का करतोय? कोण उत्तर देईन? ठीक आहे, ओके. माणसाला बुद्धी आहे. बुद्धी म्हणजे काय असते बेटा? ब्रेन म्हणजे काय? विचार करण्याची शक्ती. चला आपण थोडंसं टॅली करू. माणूस स्वतःला ज्या भ्रमात ठेवताय तो भ्रम थोडासा फोडू आपण की हा स्वतःला खूप हुशार समजते आहे ना, त्याला तो स्वतः बुद्धिमान समजते, स्वतःला विचार करता येतात समजते. तुम्ही कधी असं पाहिलं का की डॉग रस्त्याच्या बाजूला झोपून होता, अचानक तो उठला, डोळे उघडले आणि रस्ता क्रॉस करून राहिला? असं होते कधी? तो इकडे पाहते, इकडे पाहते, म्हणजे काय करते? विचार करते ना. आपला जो बुद्धिमत्ता आहे, तुम्ही बयाचं घरटं पाहिलं? सुगरण खोपा कशी बढिया विणते ती, डोकं लागते ना त्याला. मग काही लोक म्हणतात नाही नाही तसं नाही, तसं नाही. बुद्धी सगळ्यालाच आहे पण भाषा नाही. आपण बोलू शकतो, कोंबड्याही बोलतात आपसात, कुत्रेही बोलतात आपसात. त्यांची भाषा वेगळी आहे, ते तुम्हाला समजत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मर्यादा असतील, लिपी नसेल, शब्दसाठा कमी असेल, पण भाषा आहे. माणूस काही हजार वर्षापूर्वी बोलायला लागला. म्हणजे नखाय पण ओरबडता बोखडता येत नाही, दाताय पण चावण्याची फारशी काही तेवढी क्षमता नाही, शिंगही नाही, आणि बकरा जरी धावला तरी आपल्याजवळ पळण्याची क्षमता फारशी नाही. म्हणजे धावण्याची क्षमता नाही, डसण्याची क्षमता नाही, शिंगही नाही, बोकडता येत नाही, कुठलाही नैसर्गिक शस्त्र नसताना माणूस महाबलाढ्य बनला. कशाच्या भरोशावर? पुन्हा आला मुद्दा, मेंदूच्या भरोशा. वाघाला मेंदू आहे?
आहे. मोठ्यानं सांगा, वाघाला मेंदू आहे. मग वाघाबद्दल कधी अशी वर्तमानपत्रात तुम्ही बातमी वाचली का ताडोब्याच्या वाघांनी, ताडोबातल्या एका वाघानं वनमंत्र्याला निवेदन दिलं आणि त्याच्यात त्यानं मागणी केली का साहेब काही करा पण मला बोर अभयारण्यात जागा द्या, नाही तर कोणत्या अभयारण्यात जागा द्या, मग बायको मला रात्री नखं मारते, झोपू देत नाही. कधी तुम्ही अशी बातमी वाचली का? कारण कबुतराला ब्रेन आहे ना. कधी तुम्ही अशी बातमी वाचली का की जंगलातल्या कबुतरांनी शहरातल्या कबुतरावर हल्ला केला आणि कबुतराच्या जातीय दंगलीमध्ये दोन्हीकडले 200 कबूतर मारले, पोलिसांना 800 बंद करून ठेवले आहे. कधी अशी बातमी वाचली? दोघांनी मेंदू आहे. मित्रांनो, तुमचं असं म्हणणं आहे की माणसाने एवढी जबरदस्त क्रांती याच्या भरोश्यावर केली, त्याचा जो मेंदू आहे. आणि मग मी प्रश्न विचारला तुम्हाला पुन्हा की मग जर त्याचा जो मेंदू आहे याचा जो मेंदू आहे यांनी काय नाही करू शकले? मेंदू सगळ्यांजवळ आहे, प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता वेगवेगळी आहे. होमोसेफियनच्या मेंदूची क्षमता ही एखाद्या घटनेचं जबरदस्त विश्लेषण करणारी होती. त्याच्या जो जबरदस्त तर्क करण्याची क्षमता होती आणि याच भरोशावर निरीक्षण, विश्लेषण, आकलन, अनुमान या पद्धतीने तो पुढे गेला आणि त्यानं निसर्गापासूनच शिकत निसर्गावर विजय मिळवत स्वतःला महाबलाढ्य केलं.